बाहेर टाकून द्या ना. बाहेर घाला त्या बाहेर धाडी तसं खाली. हा लांब बाहेर इकडे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. प्रकाश बाबू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. शिवाजी महाराज की जय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. भगवान बाबांचा विजय असो. शिवलाल महाराजांचा विजय असो. राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय. राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय. महादेव जानकर साहेबांचा विजय. प्रकाश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रकाश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय. राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय. पैठण तालुका विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश दिलवाले आपल्या सोबत आहेत. आज पैठण शहरामध्ये त्यांनी आपल्या प्रचाराची रॅली काढली आहे. प्रकाश दिलवाले साहेब, आज पैठण शहरामध्ये आपण रॅली काढली, याला प्रतिसाद कसा आहे आणि आपली काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला तालुक्यातून खूप मोठा असा प्रतिसाद आहे. आमचा विजय, आमचा बॅनर फाटला त्या दिवशी झालेला आहे, त्यात शंका नाही. हम ना रुकेंगे ना रुक सकते. हम मैदान छोड़ के भागने वाले नहीं. आज गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे मानस पुत्र महादेवजी जानकर साहेब यांनी एक आज सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेची उमेदवारी देऊन खूप असे मोठे योगदान केले आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आज पैठणच्या जनतेवरती विश्वास ठेवून जानकर साहेबांनी जी उमेदवारी दिली आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचा पैठणमध्ये ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही, ही अशी समाजाच्या वतीने मी एक मला समाजाने उभे केलं आहे. माझी स्वतःची इच्छा नसताना, त्यामुळं समाजाच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊन देणार नाही, याची मी ग्वाही देतो. सर्वात महत्त्वाचा विषय असा की पैठण तालुक्यातून कोणत्या सर्कलमधून आपल्या वाढता प्रतिसाद मिळत आहे? आम्हाला सगळ्या सर्कलमधून फोन येतात, साहेब तुम्ही आमच्याकडे आज या, साहेब आमच्याकडे उद्या या. प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही, तरी मी सर्व माझ्या बहुजन समाज बांधवांना विनंती करतो की मला तुमच्यापर्यंत येणं शक्य होणार नाही, जितकं होईल तितकं मी येण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी पण आज आपला मुलगा म्हणून तुम्ही मला जी संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं तुम्ही आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये राहून करू शकता. आज कार्तिकी एकादशी आहे, पैठण शहरामध्ये आपण रॅली काढली, तर या रॅलीला पैठण शहरातील जनतेचा कसा प्रतिसाद आहे? हो, प्रतिसाद एकदम मस्त आहे, त्यात शंका नाही. बरं, आपली ज्या दिवशी बॅनर फाडलं तर त्या बॅनरच्या फाडण्यामागचा विरोधकांचा काय हेतू आहे हा लक्षात आलाय. हो, पायाखालची वाळू सरकली आणि त्यांचा पराभव समोर दिसतोय. त्याच्यामुळे त्यांनी आपले अनेक ठिकाणचे बॅनर फाडले. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? कसं आहे, आता लोकशाही आहे, आम्ही
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आज या समाज बांधवांना स्वतःचा अधिकार दिलाय त्या अधिकाराने आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही लढत आहे। आम्हाला कुठलाही विरोधक नाही ना आम्ही कोणाला विरोधक म्हणून मानत सुद्धा नाही। आम्ही ही लढाई आमची स्वतंत्र आहे आणि आम्ही गेले कित्येक वर्षापासून ज्यांना मतदान करत आलो मी विनंती करतो पैठण तालुक्यातील सर्व मराठा बांधव असतील ओबीसी बांधव असतील यावेळेस जशी आम्ही तुम्हाला संधी दिली होती 30 वर्षापूर्वीपासून तशी एक वेळेस आम्हाला लहाना भाऊ म्हणून ओबीसी बांधवाला एक संधी द्यावी आजच मी पैठण तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांना व मराठा समाज बांधवांना विनंती करतो। आपले खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू।